एकूणच काय तर या काही काळामध्ये समीकरणं खूप बदललेली आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर इच्छुकांची संख्या वाढलीच आहे। सोबतच मनसेतही बरेच इच्छुक आहेत। त्यामुळे आताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आणि उमेदवाराला हवी असलेली जागा मित्र पक्षाला गेल्यास बंडखोरी व्हायला नको, यासाठीच खबरदारी म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून गुलदस्त्यातच ठेवलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे देखील काढले आणि फुटाल तर पूर्णपणे संपून जाल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेला केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। बरं, यासोबतच उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार केला आणि यावरून दोन्ही भाऊ आगामी महापालिका निवडणुकीच्या मैदानात जोमानं उतरणार आहेत। तर या आधीच्या निवडणुकांमध्ये देखील दोन्ही पक्षांची कामगिरी कशी होती तेही जाणून घेऊयात। तर महापालिका निवडणुकांचा निकाल मुंबईमध्ये 2012 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना 75 आणि मनसे 28, तर 2017 साली शिवसेना 85, मनसे 7। त्यानंतर ठाण्यातही काय चित्र होतं ते पाहूयात। ठाण्यामध्ये 2012 साली झालेल्या निवडणुकी वेळेला शिवसेना 53 आणि मनसे 7, तर 2017 साली मात्र शिवसेनेला 67 जागा राखण्यात यश मिळालं। मनसेला मात्र त्या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नव्हता। हे चित्र होतं ठाणे महापालिकेचं। मग कल्याण डोंबिवली महापालिका 2012 साली शिवसेनेला 31 जागा राखण्यात यश आलं। मनसेनं त्या ठिकाणी 27 जागा राखल्या। मात्र 2017 साली चित्र पालटत असताना शिवसेनेनं थेट 31 वरून 52 वरती उडी मारली। मनसे मात्र त्या ठिकाणी कमी झाली। 27 वरून 9 जागांवर मनसेला कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाधान मानावं लागलं। तर नाशिक महापालिका, नाशिकमध्ये देखील 2012 साली शिवसेनेनं 19 जागा राखल्या। मनसेनं मात्र त्या ठिकाणी मोठं होत थेट 40 जागा राखण्यामध्ये यश मिळवलेलं होतं। पण 2017 साली मात्र शिवसेना 19 वरून 35 वर जाऊन पोहोचली। मनसे मात्र 40 वरून थेट 5 वर घसरली। मग पुणे महापालिका, पुणे महापालिकेतही शिवसेनेला 15 जागा 2012 साली राखता आलेल्या होत्या। मनसेनं त्या ठिकाणी 29 जागा राखल्या होत्या। मात्र 2017 साली पुन्हा एकदा मनसेमध्ये घसरण होत 29 वरून थेट 2 वर समाधान मानावं लागलं। शिवसेना देखील घसरली आणि 15 जागांवरून 10 जागांवर त्या ठिकाणी आली। मग जळगाव महापालिका, जळगाव महापालिकेत 2012 साली शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नव्हता। मात्र मनसे थेट 12 जागांवर होती। 2017 साली तेच चित्र पालटलं। शिवसेना 13 जागांवर निवडून आली, मनसे मात्र शून्यावर गेली। इतर ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर 2012 साली शिवसेनेनं एकूण 220 जागा त्या ठिकाणी जिंकल्या। मनसे 19 जागांवर होती। 2017 साली 30 घसरण दोन्ही पक्षांमध्ये पाहत शिवसेना आली 207 जागांवर, मनसे मात्र 3 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं।